श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. 2025 लवकरच संपणार आहे आणि कमेंटमध्ये मला असे प्रश्न आले की 2025मध्ये आम्हाला सफलता भेटली नाही आहे, तर 2026मध्ये असं काय केलं पाहिजे, नवीन सुरुवात केली पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा किंवा त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगते की मेहनतीला पर्याय नाही. ज्यावेळेस तुम्ही मेहनत करता त्याच्या जोडीला तुम्हाला काही असे उपाय करायचे आहेत की आपण जे प्रयत्न करतो ते सफल झाले पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनतीला पर्याय नाही, मेहनत करायचीच आहे. नवीन नवीन संधी मिळवण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे उपाय मी नेहमी सांगत असते. तर 2026 चालू होण्याच्या अगोदर काही दिवसच राहिलेले आहेत. तर करायचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग करा. एखादी गोष्ट, जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, एखादी वस्तू घ्यायची आहे, नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तर त्याचं प्लॅनिंग करा. कुठून तुम्हाला पैसे येतील, कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. तर प्लॅनिंगमध्ये 50% असतो. दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्लिमेंटेशन, त्याच्यासाठी 50%. आणि सगळेजण 31ला पार्टी करतात, एन्जॉय करतात. हे 4-5 दिवस आपले वेकेशनचे असतात. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ललिता सहस्त्रनाम याचं पठण करा आणि रोज सकाळी सूर्यदेवाला, कारण की 2026 हे सूर्यदेवाचं आहे, त्याला जल अर्ध अर्पण करा आणि आदित्य स्तोत्र, भास्कर स्तोत्र, सूर्यदेवाचे जे स्तोत्र आहेत त्यांचे पठण करा. या 3 गोष्टी करा. 2026 तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जाईल. नक्की करा. आणि 2026साठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.